मुदगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्था मर्यादित या सहकारी संस्थेतील भ्रष्ट व्यवस्थापनाविरोधात भागधारक व शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी 6 नोव्हेंबर 2023 रोजी आंदोलन केले होते। या आंदोलनानंतर संयुक्त निर्बंधक कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले होते आणि कर्नाटक सहकारी अधिनियमांचा कलम 64 अंतर्गत कारवाईचे आदेशही पारित झाला होता। मात्र हे आदेश दिल्यानंतरही संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सचिव यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, अशी तक्रार भागधारकाकडून करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी 3 वर्षापासून वाट पाहिली असून 2023, 2024 आणि 2025 या सलग 3 वर्षामध्ये पीक कर्जाची वाटपही थांबवण्यात आले होते। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की संस्थेच्या भ्रष्ट व्यवस्थापना मंडळावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच थांबवलेला पीक कर्ज तात्काळ त्वरित करण्यात यावी। वर्षानुवर्षे वाट पाहत आहोत, ना चौकशी पूर्ण झाली ना कारवाई, आणि आता कर्जही मिळेनासा झाले। नमस्कार, मी सचिन पाटील, प्राथमिक कृषी पतन सहकारी संघ मुदगा ह्या सोसायटीच्या विरोधात गेली 5 वर्ष आपण शेतकरी बांधव व तसेच गावातील काही जण मिळून आपण ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभा केलेला आहे। ह्या लढ्यामध्ये आपण 3 वेळा उपोषण केलेलं आहे। त्याचं फलित म्हणून ज्या भ्रष्टाचार केलेल्या लोकांच्यावरती 64 इन्क्वायरी झाली। इन्क्वायरीचा रिपोर्टही आपल्या हातात आला। ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या नावासहित ज्यांनी जो काय गफळा केला होता, जे काय अमाऊंट त्यांनी गिळंकृत केली होती सोसायटीमधून, त्यांच्या नावासहित त्या अमाऊंट सहित त्यांचा रिपोर्ट आलेला असताना सुद्धा त्यांच्यावरती कुठलीही कारवाई ऑफिसर करायला तयार नाहीत। व गेल्या 3 वर्षापासून माझ्या गावातील शेतकरी बंधूंना 1 रुपयाचा एक क्रॉप लोन जे गव्हर्नमेंटकडून बिना कर्जाचं वितरण केलं जातं ते माझ्या गावातील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। त्याच्यासाठी हा विषय घेऊन आपण आज माननीय DC साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलो होतो। आपण तुमच्या माध्यमातून DC सरांना हे विनंती करू इच्छितो की गेल्या 3-4 वर्षापासून जो माझ्या गावातील शेतकरी बंधू पैशासाठी, क्रॉप लोनसाठी जो झटतोय तो तुम्ही थोडासा लक्षात घेऊन लवकरात लवकर माझ्या गावच्या शेतकऱ्यांना कर्ज वितरण कसं होईल याच्यावरती स्वतः तुम्ही लक्ष घालून ते वितरण करून द्यावं व ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना कठोरात कठोर शासन करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो। नमस्ते। शेतकऱ्यांची सहनशीलता संपत चालली आहे, असे भागधारकांनी सांगितले। शेतकऱ्यांना आता प्रशासनाकडून न्याय मिळेल अशी आशा आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ मेनुग्राम, पेडगाव।